आज आपण एका अशा केसबद्दल बोलणार आहोत जिचं नाव आहे द केस ऑफ द मिसिंग मिनिट्स, म्हणजेच गहाळ झालेल्या इतिवृत्तांचं प्रकरण, ज्यावर थेट मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला. कधी विचार केलाय की एका संपूर्ण हाऊसिंग कमिटीला पदावरून काढण्यासाठी नेमकं काय कारण लागू शकतं? तर ह्या केसमध्ये कारण इतकं साधं होतं की विश्वास बसणार नाही. एका रहिवाशाने काही कागदपत्र मागितली होती आणि कमिटीने त्याकडे चक्क दुर्लक्ष केलं. बस एवढंच. पण थांबा, हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नव्हतं. ही कायदेशीर लढाई इतकी वाढली की थेट बॉम्बे हायकोर्टात पोहोचली. चला तर मग या केसच्या खोलात जाऊया. सुरुवात करूया पहिल्या भागापासून. एक समिती, अपात्र. आणि बघा, ह्या एका चुकीची शिक्षा किती मोठी होती. ब्रह्मा सनसिटी CHSची संपूर्ण व्यवस्थापन समिती बरखास्त करण्यात आली. सोसायटीचा कारभार पाहण्यासाठी एका प्रशासकाची नेमणूक झाली. कमिटीच्या सगळ्या सदस्यांना त्यांच्या पदावरून अपात्र ठरवलं गेलं. आणि सगळ्यात मोठं म्हणजे त्यांना पुढची 5 वर्ष सोसायटीची निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्यात आली. पण प्रश्न हा आहे की प्रकरण इथपर्यंत पोचलं कसं? बघूया दुसऱ्या भागात, कागदपत्रांवरून झालेला वाद. तर बघा, हा सगळा घोळ जवळजवळ 4 महिने चालला. सुरुवात झाली 18 जानेवारी 2023ला, जेव्हा एका रहिवाशाने ईमेल करून ऑक्टोबर 2022 पासूनच्या मीटिंगच्या मिनिट्सची कॉपी मागितली. पुढे 23 फेब्रुवारीला जिल्हा उपनिबंधकांनी सोसायटीला कागदपत्र द्या असे आदेश दिले. तरीही काहीच झालं नाही. मग 12 एप्रिलला निबंधकांना पुन्हा एकदा हस्तक्षेप करावा लागला आणि 7 दिवसात कागदपत्र देण्याचे आदेश द्यावे लागले. शेवटी 10 मे रोजी सोसायटीने सांगितलं की किती फी भरायची आहे आणि रहिवाशाने त्याच दिवशी ती भरली. पण तरीही 12 मे रोजी सोसायटीने फक्त फेब्रुवारी 2023 पर्यंतचीच, म्हणजे अपूर्णच कागदपत्र दिली. आता रहिवाशांच्या वकिलांनी कोर्टात एक मोठा आरोप केला. त्यांचं म्हणणं होतं की ऑक्टोबर 2022 पासूनची कागदपत्र मुद्दाम दिली जात नव्हती, कारण त्यामध्ये याचिकाकर्त्यांनी केलेले गैरप्रकार उघड करणारी माहिती होती. आणि याच आरोपामुळे प्रकरणाला एक वेगळंच गंभीर वळण लागलं. आता 1 मिनिट थांबूया. हे सगळं घडत असताना सोसायटीचे नियम नक्की काय सांगतात ते समजून घेऊया. आपला तिसरा विभाग आहे सोसायटीची नियमावली. कायदा अगदी सरळ आहे, ब्लॅक अँड व्हाईट. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमाच्या कलम 154B(8) नुसार एका बाजूला आहे सदस्याचा अधिकार, तो म्हणजे फी भरून सोसायटीची कागदपत्र तपासण्याचा आणि त्यांच्या प्रती मिळवण्याचा. आणि दुसऱ्या बाजूला आहे समितीचं कर्तव्य, ते म्हणजे फी भरल्यापासून 45 दिवसांच्या आत कागदपत्र उपलब्ध करून देण्याचं. म्हणजे अधिकार आणि कर्तव्य दोन्ही अगदी स्पष्ट आहेत. मग ही अपात्रता म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर कलम 154B(23) नुसार ही एक शिक्षा आहे. जर एखादं समिती सदस्य आपलं काम, आपली कायदेशीर कर्तव्य पार पाडत नसेल तर त्याला पदावरून काढून टाकलं जातं. इतकंच नाही तर काही काळासाठी निवडणूक लढवण्यावरही बंदी घातली जाते. आणि ह्या केसमध्ये हा कालावधी किती होता माहितीये? तब्बल 5 वर्ष. विचार करा, 5 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यावर बंदी. ही खूप मोठी शिक्षा आहे. ओके, तर आता आपण पुन्हा कोर्टात जाऊया. दोन्ही बाजू आपापले मुद्दे मांडत होत्या. पाहूया चौथा विभाग, विलंबाच्या 2 बाजू. कमिटीचं म्हणणं काय होतं? ते म्हणाले की 45 दिवसांचा नियम फी भरल्यानंतर सुरू होतो आणि आम्ही तर फी मिळाल्यावर फक्त 2 दिवसात कागदपत्र दिली. त्यांच्या मते ह्या चुकीसाठी फार तर आर्थिक दंड लावायला हवा होता. थेट अपात्र ठरवणं चुकीचं होतं. पण दुसरीकडे रहिवाशांचा युक्तिवाद पूर्णपणे वेगळा होता. त्यांचं म्हणणं होतं की आम्ही तर जानेवारीपासून फी भरायला तयार होतो, पण सोसायटीनेच मुद्दाम फी किती आहे हे सांगायला महिने लावले. आणि त्यांचा मुख्य आरोप हाच होता की आर्थिक गैरव्यवहार लपवण्यासाठी हा सगळा खेळ चालला होता. आता इतके सगळे युक्तिवाद ऐकल्यावर कोर्टाने निर्णय कसा दिला असेल? कोर्टाने योग्य निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःलाच 4 महत्त्वाचे प्रश्न विचारले. पाहूया 5वा विभाग, न्यायालयाचे 4 प्रश्न. न्यायाधीशांची विचार करण्याची पद्धत बघा. पहिला प्रश्न, या कारणासाठी समितीला अपात्र ठरवण्याचा अधिकार निबंधकांना होता का? दुसरा आणि महत्त्वाचा प्रश्न, या विलंबाला काही योग्य कारण होतं का? तिसरा, प्रशासक नेमण्याची कारवाई योग्य होती का? आणि चौथा, फक्त दंड आकारण्याचा पर्याय असताना अपात्रतेसारखी कठोर शिक्षा देण्याची खरंच गरज होती का? आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधल्यावर कोर्टाचं निर्णय अगदी स्पष्ट होतं. कोर्टाने म्हटलं की समितीचा उशीर अजिबात समर्थनीय नाही. कागदपत्र देण्याच्या कर्तव्यातच फी किती आहे हे सांगणं सुद्धा येतं.
समितीने अडथळे निर्माण करण्याऐवजी प्रक्रिया सोपी करायला हवी होती. तर मग या सगळ्या कहाणीचा शेवट काय, किंवा यातून आपण काय शिकायला हवं? पाहूया आपला शेवटचा विभाग, पारदर्शकतेचा धडा. या निकालातून 4 गोष्टी अगदी स्पष्ट होत आहेत, ज्या सगळ्यांनीच लक्षात ठेवायला हव्यात. 1. सदस्याचा माहितीचा अधिकार हा सहकारी संस्थांचा पाया आहे. 2. फी सांगितली नाही असं कारण देऊन समिती कागदपत्र देण्यास उशीर करू शकत नाही. 3. माहिती न देणं ही साधी चूक नाहीये, त्यासाठी अपात्रतेसारखी मोठी शिक्षा होऊ शकते. आणि 4. पारदर्शकता हा पर्याय नाही, ते निवडून आलेल्या प्रतिनिधींचं मूळ कर्तव्य आहे. आणि शेवटी हा निकाल एक प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर ठेवतो. आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो तिथलं नेतृत्व किती जबाबदार आणि पारदर्शक आहे.